हॅलो फ्रेंड्स, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. श्रावणाला सुरुवात झालेली आहे आणि रांगोळी पण त्याच प्रकारे काढलेली आहे. तर इथे श्रावण महिन्यातली पूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे. तर सर्वात पहिले दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे. त्याच्या आधी आपल्याला बेलपत्र ठेवायचं आहे, तांदूळाची रास ठेवायची आहे, त्याच्यावरती बेलपत्र आणि नंतर आपले शिवलिंग आणि त्यामध्ये आपल्याला दूध, दही, पंचामृताने सुद्धा तुम्ही आंघोळ घालू शकता, दुधाने आंघोळ घालू शकता, दह्याने आंघोळ घालू शकता. आणि आता इथे पंचामृताची आंघोळ झालेली आहे आणि इथे पाण्याने आपल्याला देवाला स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि आता इथे गळती ठेवलेली आहे किंवा अभिषेक करायचा आहे. आणि या अभिषेक जोपर्यंत चालू आहे पाणी शिवलिंगावर पडणं तोपर्यंत आपल्याला महादेवाचं नामस्मरण करायचं आहे. आणि आता इथे देवाला वस्त्र, खाली तांदूळ ठेवले आहे, त्याच्यावर हळदी कुंकू आलेलं आहे. आणि आता इथे देवाचे वस्त्र कापसाचे. आणि आता इथे ओम नमः शिवायचं प्रत्येक पानांवरती आपल्याला अष्टगंधक टाकून घ्यायचं आहे. आणि बेलपत्र श्रावण महिन्यामध्ये वाहणं खूप महत्त्वाचं आहे. देवाला बेलपत्र खूप आवडते आणि प्रत्येक दिवसाला खूप महत्त्व आलेलं आहे. श्रावणात सगळीकडे हिरवळ असते, त्याच दिवशी सर्वांनी तो महिना हिरवे कपडे, हिरवे बांगड्या परिधान करायचा असतो. तर तुम्ही बेलपत्र जे आहे ते 108 त्याच्यावरती पण तुम्ही टाकू शकता. पण श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी 108 पत्रच देवाला वाहायचं. आणि इथे 5 वेळा तांदूळाची जी मूठ आहे आपली ती वाहून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे छानशी पूजा आपली झालेली आहे. श्रावण महिन्यातला जो पहिला सोमवार आहे त्याची. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.